विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण या भागामध्ये घटना समितीविषयी जाणून घेणार आहोत। घटना समितीविषयी जाणून घेताना घटना समितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटना समितीच्या निर्मितीच्या मागण्या, घटना समितीची निर्मिती, घटना समितीचा अर्थ, घटना समितीतील सदस्यांची निवड प्रक्रिया आणि घटना समितीचं पहिलं अधिवेशन आणि पहिल्या अधिवेशनामधील उपस्थित सदस्यांची संख्या आणि अध्यक्ष निवड इत्यादी बाबींची आपण इथे विस्ताराने चर्चा करणार आहोत। 1773 ते 1858 आणि 1858 ते 1947 असे आपण इतिहासाचे दोन कालखंड पाहणार आहोत। 1773 ते 1858 पर्यंत भारतामध्ये कंपनीचं सरकार होतं, ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं। 1857च्या उठावानंतर 1858 मध्ये भारतामध्ये राणीचं सरकार स्थापन झालं, त्यामुळे तो क्राऊन रूल असं आपण त्याला म्हणतो। 1858 ते 1947 पर्यंत भारतामध्ये ब्रिटिश सरकारचं सत्ता प्रस्थापित झालेली होती। या दरम्यानच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने भारतामध्ये वेगवेगळे कायदे पास केले, त्याला आपण अधिनियम असं म्हणतो। त्यातले प्रमुख जे अधिनियम आहेत, 1909चा अधिनियम, 1919चा अधिनियम, 1935चा अधिनियम आणि 1947चा भारत स्वातंत्र्याचा कायदा, हे इत्यादी कायदे प्रमुख कायदे आहेत। 1858 ते 1947 या दरम्यानच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर या ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ उभी करण्यासाठी 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना करण्यात आली। राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या व्यासपीठावरून स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती। भारताला पूर्ण स्वराज्य मिळावं किंवा पूर्ण स्वातंत्र्य मिळावं यासाठी हा स्वातंत्र्य लढा उभा केला होता। साधारणतः घटना समिती स्थापन करण्यात यावी आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य किंवा पूर्ण स्वराज्य बहाल करण्यात यावं अशा प्रकारची मागणी भारतातील विविध नेत्यांकडून आणि राष्ट्रीय काँग्रेसकडून करण्यात येऊ लागली। आता पूर्ण स्वराज्याची मागणी सर्वप्रथम बाळ गंगाधर लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे। त्यांनी चतुसूत्रीच्या माध्यमातून स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्यांची चतुसूत्री, त्या चतुसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी स्वराज्याची प्रथम मागणी केली आणि त्याच दरम्यान त्यांनी भारतामध्ये एक स्वतःची राज्यघटना असावी आणि ती राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती असावी अशी घटना समिती स्थापन करण्याची पहिली मागणी लोकमान्य टिळकांनी केली असं काही अभ्यासकांचं मत आहे। तर काही पुस्तकामध्ये असा संदर्भ आहे की सर्वप्रथम 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी घटना समितीची स्थापना करून भारताला पूर्ण स्वातंत्र्य द्यावं अशा प्रकारची मागणी केली। तर काही पुस्तकामध्ये असाही उल्लेख आहे की सर्वप्रथम एम.एन. रॉय यांनी 1934 मध्ये घटना समितीची स्थापना करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली। नंतर 1935च्या पाटणा अधिवेशनामध्ये काँग्रेसने एकमुखाने भारताला पूर्ण स्वराज्य प्राप्त करण्यासाठी घटना समितीची मागणी ब्रिटिश सरकारकडे केली होती। पंडित नेहरू देखील या घटना समितीच्या मागणीचा पाठपुरावा केला होता आणि पंडित नेहरूंनी घटना समितीची मागणी करत असताना असं मत मांडलं होतं की भारताला स्वतःची एक स्वतंत्र अशी राज्यघटना असेल आणि ती राज्यघटना लिहिण्यासाठी प्रौढ मताधिकारावर आधारित एक घटना समिती स्थापन केली जाईल। घटना समितीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत असताना ब्रिटिश सरकारला या मागणीचा विचार करणं गरजेचं होतं, आवश्यक होतं आणि म्हणून मग त्यांनी लॉर्ड लिथगो यांना भारतामध्ये पाठवलं। स्वातंत्र्याची मागणी काय आहे किंवा स्वराज्याची मागणी काय आहे, घटना समितीची मागणी काय आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी लॉर्ड लिथगो यांनी इथे येऊन अभ्यास केला आणि त्यांनी 1940 मध्ये एक प्रस्ताव सादर केला
आणि त्यांनी असं मान्य केलं की घटना समिती स्थापन करण्यात येईल आणि भारताला पूर्ण स्वराज्य देण्यात येईल. मात्र हे स्वराज्य हे वसाहतीक स्वराज्य असेल किंवा मग असं म्हणता येईल की लॉर्ड लिनलिथगो यांनी जो 1940ला जो ठराव पास केला त्याला ऑगस्ट प्रस्ताव असं म्हणतो. त्याच्या अंतर्गत त्यांनी असं जाहीर केलं की पूर्ण स्वराज्य व गव्हर्नर जनरलच्या निर्बंध सत्तेवर कुठल्याही प्रकारच्या मर्यादा घातल्या जातील असं काहीही स्पष्ट आश्वासन त्यांनी त्या मागणीत दिलेलं नव्हतं. म्हणून काँग्रेसने आणि मुस्लिम लीगने ती मागणी फेटाळली. त्यानंतर 1942मध्ये क्रिप्स मिशन प्रस्ताव आला. या क्रिप्स मिशनने भारताला वसाहतीच्या अंतर्गत स्वशासित राज्याचा दर्जा देण्याची व घटना समितीची स्थापना करण्याची तरतूद केली होती. मात्र या घटना समितीमध्ये काही ब्रिटिश अधिकारी असतील असंही त्यांनी नमूद केलं होतं. भारतीय नेत्यांना आणि काँग्रेसला घटना समितीतील सर्व सदस्य हे भारतीयच असतील असा त्यांचा आग्रह होता. मात्र क्रिप्स यांनी या घटना समितीमध्ये काही ब्रिटिश अधिकारी असतील असे सुतोवाच केल्यामुळे काँग्रेसने आणि मुस्लिम लीगने ती मागणी फेटाळली. शेवटी मग कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं. दरम्यानच्या काळात 1945मध्ये दुसरं जागतिक महायुद्धाची समाप्ती झाली आणि इंग्लंडमध्ये सत्तांतर झालं. लॉर्ड क्लेमेंट ॲटली हे तिथले पंतप्रधान बनले आणि या लॉर्ड क्लेमेंट ॲटली यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी मागणी आहे पूर्ण स्वराज्याची आणि घटना समिती स्थापन करण्याची, या दोन मागण्यांचा विचार करण्यासाठी एक कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवलं. त्याला आपण त्रिमंत्री योजना असे म्हणतो. हे जे कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवलं त्या कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य होते, फॅथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर. फॅथिक लॉरेन्स हे या कॅबिनेटचे अध्यक्ष होते आणि या कॅबिनेट मिशनने शेवटी असं मान्य केलं की भारताला 1948 पर्यंत स्वातंत्र्य बहाल करण्यात येईल. तशी घोषणा 20 फेब्रुवारी 1947 रोजी स्वतः क्लेमेंट ॲटली यांनी केली होती की भारताला ऑगस्ट 1948 पर्यंत स्वातंत्र्य बहाल केलं जाईल. त्या अनुषंगाने क्लेमेंट ॲटली यांनी भारतामध्ये हे मिशन पाठवलं होतं आणि मग घटना समिती स्थापन करण्याचं निश्चित केलं. घटना समिती स्थापन करण्याचं निश्चित केल्यानंतर घटना समितीची संख्या किती असावी हा एक मोठा प्रश्न होता. आता घटना समितीची स्थापना करण्याच्या संदर्भामध्ये जी काय सदस्य संख्या निश्चित केली गेली घटना समितीमध्ये एकूण 389 सदस्य असतील असं निश्चित केलं गेलं. आता 389 ही जी सदस्य संख्या आहे याच्या मागचं लॉजिक काय आहे तर त्यावेळी भारताची एकूण लोकसंख्या साधारणतः 39 कोटीच्या आसपास होती. 39 कोटी लोकसंख्या असल्या कारणाने हा आकडा निश्चित केला. कारण 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असं ते सूत्र निश्चित केलं होतं आणि 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असं सूत्र निर्धारित केल्यामुळे घटना समितीची संख्या 389 इतकी निश्चित करण्यात आली. आता हे जे 389 सदस्य आहेत या 389 सदस्यांची निवड, त्यांचं विभाजन जे आहे विभागणी याप्रमाणे ब्रिटिश भारतातून 292 सदस्य असतील. मुख्य आयुक्तांचे प्रांत जे आहेत तिथून 4 सदस्य निवडून दिले जातील आणि संस्थानिकांसाठी 93 जागा राखीव ठेवण्यात आल्या. आता ब्रिटिश भारत म्हणजे काय तर ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रशासकीय सोयीसाठी भारताचे 11 प्रांत पाडले होते आणि 4 आयुक्तांचे मुख्य प्रांत होते. हे जे 11 प्रांत आहेत 11 प्रांतातून 292 सदस्य निवडले जातील. मुख्य आयुक्ताच्या प्रांतातून 4 सदस्य निवडले जातील आणि जे काही 565च्या आसपास संस्थानं होती त्या संस्थानिकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये घटना समितीवर सदस्य नामनिर्देशित करण्याचे तरतूद या घटना समितीमध्ये करण्यात आलेली होती. आता हे जे 11 प्रांत जे आहेत 11 प्रांत म्हणजे 292 सदस्य पाठवायचे होते. ह्या 292 सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदानाद्वारे होणार नव्हती तर या प्रांतांचे जे कायदेमंडळ आहेत त्या कायदेमंडळांद्वारे अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने हे 292 + 4 म्हणजे असे 296 सदस्य निवडले जाणार होते. 11 प्रांत
आणि 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत. आता हे प्रांत कोणते, त्याचं एक सोपी ट्रिक आहे. ABCD. ए म्हणजे अजमेर मारवाड, बी म्हणजे बलुचिस्तान, सी म्हणजे कुर्ग आणि डी म्हणजे दिल्ली, असे ते 4 प्रांत. 11 प्रांत प्लस 4 प्रांत यांचे 296 सदस्य हे अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून दिले जाणार होते. तर संस्थानिकांचे जे 93 सदस्य आहेत ते त्या संस्थानाच्या राजाद्वारे घटना समितीवर नामनिर्देशित, नॉमिनेटेड म्हणतो आपण त्याला, केले जाणार होते. अशा प्रकारे ही सदस्यांची निवड आणि विभागणी इथे आपल्याला दिसणार आहे. प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्याकडून 292 प्लस 4 296, संस्थानिकांद्वारे नामनिर्देशित सदस्य 93, 10 लाख लोकांमागे एक सदस्य. जागांचे विभाजन असं केलं, सर्वसाधारण मुस्लिमांसाठी राखीव जागा ठेवल्या आणि शीख समुदायासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावानुसार जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि त्या निवडणुकीनंतर घटना समिती स्थापन करण्यात आली. आता एकूण सदस्य संख्या जी आहे 389 सदस्य संख्या आहे. त्या 389 सदस्य संख्येपैकी 296 सदस्य हे 11 प्रांत आणि 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत मधून निवडून द्यायचे होते आणि 93 जे सदस्य आहेत ते संस्थानांचे सदस्य. तर हे 93 सदस्य संस्थानिक नेमणार होते. मात्र या 296 जागांवर जे मतदान झालं त्या मतदानाच्या नंतर मुस्लिम लीगला 73 जागांवर विजय मिळाला, काँग्रेस पक्षाला 208 जागांवर विजय मिळाला आणि इतर 15 सदस्य, त्यातले 8 सदस्य हे अपक्ष होते आणि बाकीचे 7 सदस्य हे 7 पक्षांचे निवडून आलेले सदस्य होते. अशा पद्धतीने 296 जागांसाठी मतदान झालं. हे जे 93 सदस्य संस्थानिक पाठवणार होते, मात्र संस्थानिकांनी 93 सदस्यांच्या संदर्भात कुठल्याही संस्थानिकाने कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. कारण की जे 565 संस्थान होते ते द्विधा मनस्थितीमध्ये होते, संभ्रमावस्थेमध्ये होते की आपण सदस्य पाठवावीत की नाही पाठवू नये, आपण स्वतंत्र राहावं, पाकिस्तानमध्ये जावं की भारतामध्ये राहावं, त्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नव्हता. म्हणजे विलिनीकरणासंदर्भात कुठल्याही प्रकारचे स्पष्ट संकेत संस्थानिकांना देण्यात आलेले नव्हते. म्हणून घटना समितीची निवड झाली तेव्हा कुठल्याही संस्थानिकाने आपला एकही सदस्य घटना समितीवर पाठवलेला नव्हता. म्हणून संस्थानिकांद्वारे नामनिर्देशित सदस्यांच्या ज्या 93 जागा त्या 93च्या 93 जागा रिक्त राहिल्या होत्या. आता संविधान सभेत समुदायनिहाय प्रतिनिधित्व म्हणजे कुठल्या समुदायाला किती जागा होत्या किंवा किती जागा, 296 जागांचं मतदान झालं होतं. त्यापैकी हिंदूंचे 163 सदस्य होते, मुस्लिम सदस्य 80 होते, शेड्यूल कास्टचे 31 सदस्य होते, इंडियन ख्रिश्चन 6 सदस्य, अशी ही जी आकडेवारी आहे, असा शेवटी आकडा आहे 296. ही समुदायनिहाय ही घटना समितीतील काय आहे, सदस्य संख्या आहे. घटना समितीची निवडणूक झाल्यानंतर घटना समितीचं कामकाज सुरू झालं आणि ते कामकाज सुरू करण्यासाठी घटना समितीची पहिली बैठक जी आहे ती पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. आता हे 211 सदस्य या पहिल्या बैठकीला उपस्थित राहिले. 296 सदस्य निवडून दिले आपण आणि 296 सदस्यांपैकी केवळ 211 सदस्य घटना समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये उपस्थित राहिले. कारण मुस्लिम लीगच्या 73 सदस्यांनी घटना समितीच्या कामकाजावर पूर्णपणे बहिष्कार टाकलेला होता. बहिष्कार टाकण्यामागचं कारण काय, तर मुस्लिम लीगला मुस्लिमांचं स्वतंत्र एक पाकिस्तान नावाचं राष्ट्र पाहिजे होतं. जोपर्यंत आमची पाकिस्तानची मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही घटना समितीच्या कामकाजामध्ये भाग घेणार नाहीत. त्यांचं म्हणणं असं होतं की मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राच्या निर्मितीचं आश्वासन द्यावं, तशी तरतूदही करावी आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पाकिस्तानची घटना लिहिण्यासाठी
या घटना समितीप्रमाणेच एक स्वतंत्र स्वरूपाची घटना समिती निर्माण करावी अशी त्यांची मागणी होती. ती मागणी मंजूर न केल्यामुळे मुस्लिम लीगच्या सर्व 73 सदस्यांनी घटना समितीच्या कामकाजावर पूर्णपणे बहिष्कार टाकला होता. आता घटना समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती केली. आता ही जी प्रथा आहे, फ्रान्स या देशामध्ये एक प्रथा आहे, जेव्हा सभागृहाची पहिली बैठक भरते तेव्हा त्या पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान त्या सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य जे असतात ते भूषवतात. त्यांची त्या अधिवेशनासाठी हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्याची पद्धत फ्रान्समध्ये आहे. त्याच धर्तीवर आधारित पहिल्या बैठकीमध्ये सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड केली गेली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली बैठक पार पडली. त्यानंतर सभागृहाची दुसरी बैठक जी आहे ती लगेच 2 दिवसानंतर म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. आणि या घटना समितीच्या दुसऱ्या बैठकीमध्ये घटना समितीचे स्थायी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड केली गेली. या दुसऱ्या अधिवेशनामध्ये घटना समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली गेली, तर उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर S.C. मुखर्जी यांची निवड केली गेली. आणि याच अधिवेशनामध्ये घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार म्हणून B.N. राव यांची निवड केली गेली. आता मुस्लिम लीगने बहिष्कार टाकल्याचं आपण कारण बघितलं किंवा मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तानची मागणी त्यांनी केली होती आणि स्वतंत्र पाकिस्तानची मागणी ब्रिटिश सरकारने कुठल्याही प्रकारे मंजूर केलेली नव्हती. तेव्हा द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधारे स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राची निर्मिती करण्यात यावी आणि स्वतंत्र स्वरूपाची घटना समिती तयार करण्यात यावी यासाठी मुस्लिम लीगने 26 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिवस म्हणून घोषित केला. आता प्रत्यक्ष कृती दिवस म्हणजे काय? जोपर्यंत पाकिस्तानची मागणी मंजूर करणार नाही तोपर्यंत मुस्लिम लीग तर घटना समितीला कुठलं सहकार्य करणारच नाही. मात्र या 16 ऑगस्ट रोजी त्यांनी असं ठरवलं की सर्वत्र दंगली घडवून आणायच्या, कायदा व्यवस्था मोड करून टाकायची, विस्कळीत करून टाकायची. आणि म्हणून 16 ऑगस्ट 1946 रोजी भारतातल्या विविध भागामध्ये धार्मिक दंगली घडून आल्या, सांप्रदायिक दंगली घडून आल्या, कायदा व्यवस्था कोलमडून पडली. आणि मुस्लिम लीगच्या या भूमिकेमुळे महात्मा गांधी सगट सर्व राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना मुस्लिम लीगची मागणी मान्य केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. राष्ट्रीय काँग्रेसने आणि ब्रिटिश सरकारने मुस्लिम लीगची मागणी मंजूर करण्याचं ठरवलं. त्यानुसार आता 1947च्या भारत स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार 14 आणि 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र आणि सार्वभौम स्वरूपाचे 2 देश भारताची फाळणी करून निर्माण केले गेले. ते म्हणजे मुस्लिमांचं एक राष्ट्र पाकिस्तान नावाचं राष्ट्र आणि दुसरं म्हणजे भारत, असे 2 स्वतंत्र देश निर्माण केले गेले. आणि त्याच अनुषंगाने 2 स्वतंत्र स्वरूपाच्या घटना समित्यासुद्धा निर्माण केल्या गेल्या. भारताची जी घटना समिती आहे ती घटना समिती ऑगस्ट 1946 मध्येच निर्माण केली होती. पण दुसरी एक नवीन घटना समिती स्वतंत्र स्वरूपाची 3 जून 1947 रोजी निर्माण केली गेली पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी. आणि म्हणून ही जी घटना समिती आहे मूळची, त्या घटना समितीच्या रचनेमध्ये थोडेफार बदल झाले. ते बदल आपण जाणून घेणार आहोत आणि नंतर मग त्या घटना समितीचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, तिचं कामकाज काय आहे, तिची वैशिष्ट्ये काय आहेत आणि तिच्या काय त्रुटी काय आहेत, या सर्व बाबी आपण या पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. आता 2 स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केल्यानंतर ही जी मूळ घटना समिती होती तिच्या रचनेमध्ये बदल झाला. पूर्वीची घटना समितीची सदस्य संख्या होती 389. त्या 389 सदस्य संख्येवरून मुस्लिम लीग या घटना समितीतून बाहेर पडल्यामुळे आणि लोकसंख्येचं विभाजन झाल्यामुळे घटना समितीच्या सदस्यांची संख्या ही कमी झाली. ती 389 ऐवजी 299 इतकी घटना समिती सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. दुसरी बाब म्हणजे भारताचे जे 11 प्रांत होते
त्या 11 प्रांतापैकी 2 प्रांत हे पाकिस्तानमध्ये गेले, म्हणून प्रांत राहिले एकूण 9. आणि मुख्य आयुक्तांचे जे 4 प्रांत होते त्यातला एक प्रांत बलुचिस्तान नावाचा प्रांत हा पाकिस्तानमध्ये गेला, म्हणून प्रांत राहिले 3. 9 अधिक 3 या प्रांतांसाठी एकूण सदस्य संख्या निश्चित करण्यात आली, ती 226. 226 9 प्रांतांची आणि 3 प्रांतांचे 3 सदस्य असे एकूण 229 सदस्य हे प्रांतांसाठी निश्चित करण्यात आले. आणि संस्थानिकांसाठी 70 सदस्य हे संख्या निश्चित करण्यात आली. पुन्हा परत पहिल्याप्रमाणेच संस्थानिकांचे जे 70 सदस्य आहेत त्या संस्थानाच्या राजाने आपल्या संस्थानातील एक सदस्य घटना समितीमध्ये नामनिर्देशित करण्याचं निश्चित केलं गेलं. आणि बाकीच्या सदस्यांची परत निवडणूक घेण्यात आली. ती निवडणूक कशी पुन्हा परत तर प्रांतिक कायदेमंडळामार्फत अप्रत्यक्षरित्या निवड घेण्यात आली. आणि निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला 192 जागांवर विजय मिळाला, तर मुस्लिम लीगला 28 जागांवर विजय मिळाला आणि इतर 9 सदस्य राहिले. आता 15 ऑगस्ट 1947 मध्ये 2 घटना समित्या अस्तित्वात आल्यानंतर जे काही संस्थानिक होते 565च्या आसपास, त्यातले काही संस्थानं पाकिस्तानमध्ये विलीन झाले होते आणि 500 जवळपास 65 संस्थानं भारतामध्ये विलीन झाले होते. त्यापैकी काही संस्थानिकांनी आपले सदस्य घटना समितीवर पाठवलेले होते, मात्र काही संस्थानिकांनी आपले सदस्य घटना समितीवर पाठवलेले नव्हते, म्हणून हा 70चा आकडा कधी फुलफिल झालेला नाही. हैदराबाद असं एक संस्थान होतं की त्या हैदराबाद संस्थानाने शेवटपर्यंत आपला सदस्य घटना समितीवर पाठवलेला नव्हता. आणि मग ही जी घटना समिती आहे, ही घटना समिती जी आहे त्या घटना समितीच्या रचनेतही बदल झाला आणि तिच्या स्वरूपातही बदल झाला. 15 ऑगस्ट 1947 नंतरची जी घटना समिती आहे ती घटना समिती खऱ्या अर्थाने या घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. आता सार्वभौम दर्जा प्राप्त झाला म्हणजे ती स्वायत्त बनली, ती स्वतंत्र बनली, स्वयंनिर्णय घ्यायचा अधिकार त्या घटना समितीला प्राप्त झाला. तिच्या कामकाजामध्ये इतर कुठली बाह्यशक्ती हस्तक्षेप किंवा लुडबुड करू शकणार नव्हती. ब्रिटिश राज्यकर्ते किंवा ब्रिटिश अधिकारी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकणार नव्हते. ती या अर्थाने ती सार्वभौम बनली. दुसरी गोष्ट, या घटना समितीला असे काही अधिकार प्राप्त झाले की ते अधिकार म्हणजे ब्रिटिशांनी जे कायदे केले होते अगोदर 1858 पासून तर 1947 पर्यंत जे वेगवेगळे कायदे केले, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 1909चा कायदा असेल, 1921चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल, हे जे कायदे आहेत या कायद्यामध्ये बदल करण्याचा किंवा ते कायदे रद्द करण्याचा पूर्ण अधिकार घटना समितीला प्राप्त झालेला होता. तसेच घटना समिती स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली होती, म्हणजे तिला कायदेमंडळाचा पण एका अर्थाने दर्जा प्राप्त झालेला होता. आणि या घटना समितीला 2 प्रकारच्या जबाबदाऱ्या पाडण्याची भूमिका पार पाडावी लागलेली आहे. याचा अर्थ असा की घटना समितीला दुहेरी स्वरूपाची कार्य पार पाडावी लागली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर. ती 2 कार्य कोणती किंवा त्या 2 भूमिका कुठल्या तर राज्यघटना तयार करण्याचं काम आणि दुसरं म्हणजे देशासाठी कायदे करण्याचं काम. आता दुहेरी भूमिका पार पाडत असताना जेव्हा राज्यघटना निर्मितीचं काम सुरू असेल तेव्हा घटना समितीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे. आणि जेव्हा कायदे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असायची, कायदे मंडळ म्हणून जेव्हा घटना समिती काम करायची तेव्हा सभापती म्हणून जी व्ही मावळंकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. घटना समिती राज्यघटना तयार करत असताना कायदेमंडळ म्हणून ती कामकाज करू शकत नसे आणि जेव्हा ती कायदेमंडळ म्हणून कामकाज करत असे तेव्हा ती घटना समिती म्हणून कामकाज करत नसे. यासाठी 2 स्तरावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घटना समिती अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद तर कायदेमंडळ म्हणून काम करत असताना जी व्ही मावळंकर हे कामकाज अध्यक्षस्थान भूषत असत. घटना समिती जी आहे तिचे जे पदाधिकारी आहेत आपण अगोदर चर्चा केली आहे. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड केली गेली, उपाध्यक्ष म्हणून एस.सी. मुखर्जी यांची निवड केली गेली, तर कायदेविषयक सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची निवड केली गेली होती. आता घटना समितीचं उद्दिष्ट काय होतं? व्हॉट इज द ऑब्जेक्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली? भारताची संविधान सभा भारताचे संविधान लिहिण्यासाठी निवडली गेली होती.
संविधान सभेचं मुख्य उद्दिष्ट काय होतं किंवा संविधानाचा मसुदा तयार करणे किंवा त्याचा अवलंब करणे तसेच अनेक कायद्यांची निर्मिती करणे. त्याचबरोबर 1935चा जो कायदा ब्रिटिशांनी केला होता त्या कायद्यामध्ये बदल करणे, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करणे किंवा काही गोष्टी त्यातल्या स्वीकारणे. 1935चा जो कायदा आहे त्या 1935च्या कायद्याचा 70% प्रभाव भारताच्या राज्यघटनेवर पडलेला आहे. भारताची राज्यघटना तयार करत असताना घटनाकारांनी 1935च्या कायद्यातील बऱ्याच बाबी स्वीकारलेल्या आहेत, त्या ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. घटना समितीची वैशिष्ट्ये. आता लोकशाही तत्वावर निवडणूक. घटना समितीचे सदस्य प्रत्यक्ष प्रौढ मतदानाद्वारे जनतेद्वारे निवडून दिले नसले तरी लोकशाही पद्धतीने घटना समितीच्या सदस्यांची निवड झालेली होती, म्हणून लोकशाही तत्वावर या सदस्यांची निवडणूक झाली, हे या घटना समितीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर घटना समितीतील सर्वच्या सर्व सदस्य हे भारतीय होते. यामध्ये एकही सदस्य विदेशी नव्हता, म्हणजे ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिश व्यक्ती एकही व्यक्ती घटना समितीमध्ये सदस्य म्हणून घेण्यात आलेली होती. ही समिती पूर्णपणे स्वदेशी स्वरूपाची होती. तसेच घटना समितीमध्ये संस्थानिकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. संस्थानिकांसाठी 70 सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली होती. त्याचबरोबर या घटना समितीमध्ये जे वेगवेगळे सदस्य होते ते 299 सदस्य हे वेगवेगळ्या विचारसरणीचे होते, म्हणून ते एक या घटना समितीचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मुख्य कर्तव्य आणि जबाबदारी. देशातील प्रत्येक जात, वर्ग आणि समुदायाच्या इच्छा, आशा, आकांक्षा आणि स्वप्न प्रतिबिंबित करणे, त्यांचं प्रतिनिधित्व करणे हे घटना समितीचं मुख्य कर्तव्य आणि जबाबदारी होते. म्हणजे घटना लिहित असताना कुठल्याही समुदायाची, कुठल्याही घटकाची उपेक्षा होणार नाही, कुठल्याही समाजाला डावललं जाणार नाही याची काळजी घेणे, सर्वांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर आधारित राज्यघटना तयार करणं हे या घटना समितीचं मुख्य कर्तव्य होतं. कुठल्या व्यक्तीही त्यापासून वंचित किंवा उपेक्षित राहणार नाही या अर्थाने. आता घटना समितीची दुहेरी भूमिका. 15 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळामध्ये घटना समितीला दुहेरी भूमिका पाडावी लागलेली आहे. याचा आपण उल्लेख अगोदरही केलेला आहे. घटना समिती म्हणून तिला काम करावं लागलेलं आहे आणि कायदेमंडळ म्हणूनही काम करावं लागलेलं आहे. घटना समिती म्हणून देशाची राज्यघटना तयार करणे आणि कायदेमंडळ म्हणून 1935च्या कायद्यानुसार हंगामी सरकार किंवा काळजीवाहू सरकार म्हणून कायदे तयार करणे, अशा प्रकारच्या 2 भूमिका पार पाडाव्या लागल्या. मात्र 26 जानेवारी 1950 ते 1952 या काळामध्ये घटना समितीला दुहेरी भूमिका पार पाडण्याची गरज शिल्लक राहिली नाही, कारण की 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली, घटना समिती बरखास्त झाली आणि मग हा जो काळ आहे 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 या काळामध्ये या घटना समितीला हंगामी संसदेचा दर्जा देण्यात आला आणि मग या घटना समितीने हंगामी संसद म्हणून मार्च 1952 पर्यंत भारताच्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुका होईपर्यंत हंगामी संसद म्हणूनच कामकाज पाहिलेलं आहे. आणि हे कामकाज पाहत असताना असं ठरलं, भारत स्वातंत्र्याचा जो कायदा आहे 1947चा, ते असं ठरलं की हंगामी संसद म्हणून कामकाज पाहत असताना 1935च्या कायद्यानुसारच कामकाज केलं जाईल. 1935च्या कायद्यातील तरतुदीनुसार संसदेने कामकाज करावं असं एक घटनात्मक बंधन त्या घटना समितीवर घालून देण्यात आलेलं होतं. घटना समितीची अंमलबजावणी. आता राज्य घटना समिती स्थापन झाली. घटना समितीचं पहिलं अधिवेशन भरलं 9 डिसेंबर 1947 रोजी. 9 डिसेंबर 1947 ते 26 जानेवारी 1950 हा जो कालखंड आहे, हा कालखंड भरतो 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. म्हणजे पहिल्या बैठकीपासून तर 24 जानेवारी 1950 हा जो कालखंड आहे, 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीची शेवटची बैठक पार पडली, त्याला म्हणतो अंतिम बैठक. त्या बैठकीमध्ये संविधान ॲक्सेप्ट करण्यात आलं आणि तिथून पुढे मग संविधानाला मंजुरी देणे, संविधानाची अंमलबजावणी करणे या गोष्टी पार पडल्या. संविधान मंजुरी 26 नोव्हेंबर 1949 आणि संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ह्या 2 वेगवेगळ्या तारखा आहेत.
2 वर्ष 11 महिने 18 दिवस या प्रदीर्घ कालावधीमध्ये घटनाकारांनी जवळपास 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. या काळामध्ये या घटना समितीचे एकूण 11 अधिवेशनं पार पडली आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना मंजूर करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. आता ह्या 2 तारखी वेगळ्या काय आहेत? इथे 2 महिन्याचं अंतर का ठेवलं? 26 नोव्हेंबरला घटना तयार झाली होती, मात्र ते ॲक्सेप्ट का नाही केली, तिची अंमलबजावणी का नाही केली? तर याचं कारण असं आहे की राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनामध्ये 1929 मध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या या पूर्ण स्वराज्याच्या मागणीला उत्तर म्हणून ब्रिटिशांनी 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला स्वातंत्र्य बहाल केलं जाईल असं आश्वासन दिलं. तारीख बघा, 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला स्वातंत्र्य बहाल केलं जाईल असं आश्वासन दिलं. मात्र स्वातंत्र्य दिलं नाही, तो भाग वेगळा. मात्र ती तारीख ध्यानात ठेवून राष्ट्रीय काँग्रेसने 26 जानेवारी 1930 रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला होता, स्वराज्य दिन साजरा केला होता. त्या आठवणी कायम ठेवून 26 जानेवारी या तारखेलाच भारतीय नेत्यांनी राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू केली. म्हणजे त्या दिवशी घटना स्वीकारली, अंमलात आणली. ही जी घटना आहे 26 जानेवारी 1950ला जेव्हा घटना स्वीकारली तेव्हाची राज्यघटना आणि सद्यस्थितीतील राज्यघटनेमध्ये फरक आहे, आपण तो फरक थोडक्यात बघणार आहोत. त्यावेळेस राज्यघटनेमध्ये एकूण 355 कलमं होती, 22 भाग होते आणि 8 परिशिष्ट आहेत. मात्र आज रोजी भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 448 कलमं आहेत, 25 भाग आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत. गेल्या 70 वर्षामध्ये काळ बदलला, परिस्थिती बदलली, गरजा बदलल्या. या बदलता काळ, बदलत्या गरजा, बदलती परिस्थिती लक्षात घेता घटनेमध्ये जवळपास 104 दुरुस्त्या झाल्या. काही नवीन कलमांची भर टाकल्या गेली, काही जुनी कलमं रद्द केली गेली आणि अशा प्रकारे राज्यघटनेतील कलमांची संख्या ही 70 वर्षामध्ये वाढत गेली. कलमही वाढली, भागही वाढले आणि त्याची परिशिष्ट देखील वाढली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण घटना समितीबद्दल सविस्तर इथे जाणून घेतलेलं आहे. धन्यवाद.